आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण FRP जी आहे ही 99% वर अचीव करतो. थोडं मागे पुढे होतं कारण मार्केटमुळे कारखान्यांवरही कधी आणि अनेक वेळा आपणही मदत केली आहे, सरकारने मदत केली आहे. याही वर्षी ऊस कारखानदारीच्या संदर्भात एक बैठक आम्ही घेतली. त्याच्यावर एक आम्ही सचिव समिती तयार केलेली आहे. या सचिव समितीला यावेळच्या हंगामापुढची काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घेण्याकरता सांगितलेला आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाणार आहे. ज्या शिष्टमंडळामध्ये विशेषतः या ठिकाणी ऊस आणि कांदा उत्पादक यांचं एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडनं याच्यामध्ये काय मदत मिळू शकते किंवा कशा प्रकारे नीती निर्धारण केलं जाऊ शकतं या संदर्भातला निर्णय आम्ही करणार आहोत. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. सर, घाटकोपऱ्यातील लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी किरीट सोमय्या 12 तास आंदोलन केलेले आहे. त्या संदर्भात क्राईम ब्रँच देखील तपास करते. पुढील आपली कारवाई काय असणार आहे? किरीट सोमय्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी तो जो तपास आहे हा तपास क्राईम ब्रँचला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या तपासामध्ये कुठेही कुचकामीपणा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. बार्शी तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनात नगरपालिकेने सादर केला आहे. मागच्या वेळेच्या सगळे तुम्ही त्याला अडचणी नसतात. त्याच्याकरता खूप वेगवेगळे फोरममधनं तो जावा लागतो. आराखडा शासनाला गेला म्हणजे पहिले कलेक्टरची कमिटी असते, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची समिती असते, त्याच्यानंतर जिल्ह्याची समिती करून तो राज्याच्या समितीकडे येतो, व त्याच्यानंतर HPC असते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटी असते. एवढ्या सगळ्या याच्यातनं एक आराखडा जातो. त्यामुळे तो प्रोसेसमध्ये आहे.